श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आज आहे गुरुपुष्यामृत योग. ज्या वेळेस गुरुवारी पुष्य नक्षत्र हे येतं तर तेव्हा गुरुपुष्यामृत हा योग होत असतो आणि हा अत्यंत दुर्मिळ असा योग असतो. वर्षभरातून हा योग फार तर 2 वेळेस किंवा 4 वेळेसच येत असतो. गुरुपुष्यामृत योगावर केलेलं कुठलंही काम किंवा सेवा ही कधीच वाया जात नाही. त्याचं फळ हे आपल्याला अनंत पटीने मिळत असतं. दिवाळीच्या अगदी काहीच दिवस आधी गुरुपुष्यामृत योग हा जुळून आलेला आहे. गुरुपुष्यामृत हा योग सोने चांदी खरेदी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण या गुरुपुष्यामृत योगावर जर आपण सोने चांदी खरेदी केलं तर त्याची वृद्धीही होत असते आणि असे सोने चांदी खरेदी केलेले ते आपल्याला कधीही मोडायची वेळ आपल्यावर येत नाही असं म्हटलं जातं. या सोन्या नाण्यामध्ये कायम वाढच होत राहते. तर आज 24 ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यामृत योग हा सकाळी 6:38 सुरू झालेला आहे. तर हा योग उद्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारीच सकाळी 6:37 संपणार आहे. तर गुरुपुष्यामृत योग हा आज दिवसभर असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस हा अत्यंत विशेष आणि खास असा झालेला आहे. संपूर्ण दिवसभर गुरुपुष्यामृत योग असणं हा अत्यंत दुर्मिळ असा योग जुळून आलेला आहे. पुष्य नक्षत्र हे सर्व प्रकारच्या कामांसाठी अत्यंत शुभ मानले जाते. गुरुपुष्य योग दिनी गुरुमंत्र घेणे सुद्धा उत्तम मानले जाते. गुरुपुष्यामृत योगावर देवी लक्ष्मी मातेची पूजाही केली जाते. या दिवशी केलेले लक्ष्मी पूजन हे अत्यंत शुभदायी आणि लाभदायक असं मानलं जातं. या दिवशी जर आपण लक्ष्मी मातेची सेवा केली, तिचे पूजन केले तर देवी लक्ष्मी मातेची विशेष कृपादृष्टीही आपल्यावर राहते आणि या केलेल्या सेवेचं फळे आपल्याला अनंत पटीने मिळते आणि तसंच देवी लक्ष्मी मातेचे शुभाशीर्वादही आपल्याला प्राप्त होतात आणि अमृत पुण्य कमावण्याची संधी आपल्याला प्राप्त होते. देवी लक्ष्मी मातेचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्यावर राहतो आणि केलेल्या सेवेचं फळ हे अधिक पटीने आपल्याला मिळत असते. तर या गुरुपुष्यामृत योगावर आपण जर काही सेवा उपाय केले तर त्याचे फळ हे आपल्याला अधिक पटीने मिळत असते आणि आपल्या जीवनातल्या सर्व समस्या, अडचणी, संकट यामुळे दूर होत असतात. त्यामुळे आज गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, केव्हा करायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजेच तुम्ही सुद्धा असा दिवा हा प्रज्वलित करू शकाल आणि यामुळे तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना या पूर्ण होतील. तुमच्या घरामध्ये जर 18 विश्व दारिद्र्य असेल तर ते सुद्धा यामुळे तुमचं दूर होईल. चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा उपाय, हा दिवा आपल्याला कसा प्रज्वलित करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती ही आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक संकट, अडचणी, समस्या या असतातच आणि खूप प्रयत्न करून सुद्धा ही संकट, या समस्या दूर काही होण्याचं नावच घेत नाही आणि त्याचप्रमाणे कधी खूप मेहनत घेऊन सुद्धा त्या मेहनतीचं फळ सुद्धा आपल्याला काही मिळत नाही. मग अशा वेळेस आपल्या कष्टाला नशिबाची, भाग्याची साथ मिळण्यासाठी, आपल्या मागे लागलेली संकट, अडचणी, समस्या या दूर होण्यासाठी, आपल्या घराची, आपल्या पतीची, आपल्या मुलांची, संपूर्ण कुटुंबाची प्रगती होण्यासाठी, आपली आर्थिक परिस्थितीही सुधारण्यासाठी देवी लक्ष्मी मातेचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्या घरावर राहावा यासाठी आणि तसंच आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी कृपा होऊन, लक्ष्मी माता स्थिर होऊन सुख, शांती, समृद्धी, समाधान, आयुरारोग्य हे नांदावं यासाठीच हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला आज गुरुपुष्यामृत योगावर करायचा आहे. गुरुपुष्यामृत योगावर गुरुवारी माता लक्ष्मीचं पूजन करणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे. त्यामुळे आज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपण आपल्या देवघरामध्ये जी लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो असेल तर तिचं विधिवत पूजन हे करायचं आहे. मग तुम्ही देवघरामध्येच लक्ष्मी मातेच्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा केली तरी सुद्धा चालेल किंवा जर तुम्हाला लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो एका वेगळ्या पाटावर ठेवून त्यानंतर जर तिची पूजा करायची असेल तर तुम्ही त्याप्रमाणे सुद्धा करू शकतात. लक्ष्मी मातेचे पूजन करण्यापूर्वी आपल्याला एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि धूप सुद्धा हा लावून घ्यायचा आहे आणि सर्वात प्रथम या दिव्याचे हळद, कुंकू, अक्षता आणि फूल अर्पण करून पूजन करून घ्यायचं आहे. त्यानंतर लक्ष्मी मातेच्या मूर्तीची किंवा फोटोची सुद्धा विधिवत पूजा आपल्याला करायची आहे आणि देवी लक्ष्मी मातेला जास्वंदाचं फूल हे अर्पण करायचं आहे. मग इथे तुम्ही गुलाबाचं फूल सुद्धा अर्पण हे करू शकतात आणि तसंच देवी लक्ष्मी मातेला खीर अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला तांदळाची किंवा मखाण्याची खीर बनवायची आहे आणि त्याचा नैवेद्य लक्ष्मी मातेला जरूर अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर 1 वेळा आपल्याला श्रीसुक्ताचं पठण आवर्जून करायचं आहे. जर तुम्हाला 16 वेळा श्रीसुक्ताचं पठण करणं जमलं तर तुम्ही ते 16 वेळा नक्की करा, नाहीतर 1 वेळा आवर्जून पठण करा. आणि त्याचप्रमाणे याच दिवशी आपल्याला एका वाटीमध्ये गुळाचा खडा ठेवून त्याचा सुद्धा नैवेद्य लक्ष्मी मातेला अर्पण करायचा आहे. हा गुळ आपल्याला देवी मातेसमोर थोडा वेळ तसाच राहू द्यायचा आहे आणि एका
लक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा मंत्र असा आहे, ओम श्रीम ह्रीम दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी देही देही नमः। या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप हा करायचा आहे। हा मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देते, तिथे पाहून तुम्ही हा मंत्र म्हणू शकतात। पूर्ण श्रद्धेने, भक्तीने आणि विश्वासाने या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे। त्यानंतर आपली जी काही मनोकामना आहे, इच्छा आहे, तर ती देवी लक्ष्मी मातेला सांगायची आहे। मग तुमची कोणतीही इच्छा असो, कोणतीही मनोकामना असो, मग तुमच्या घरामध्ये पैसा तर येत असेल पण तो टिकत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, कोणतंच काम हे मनासारखं जर होत नसेल, आर्थिक स्थैर्य जर तुम्हाला लाभत नसेल, किंवा जर तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान हे तुम्हाला मिळत नसेल, मुलांचे विवाह हे जुळून येत नसतील किंवा संतान प्राप्ती ही होत नसेल, तर अशी तुमची कोणतीही इच्छा जर असेल तर ती इच्छा तुम्हाला देवी लक्ष्मी मातेसमोर बोलून दाखवायची आहे। आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी देवी मातेला अगदी हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि आपण देवी लक्ष्मी मातेसमोर तो जो गुळ ठेवला आहे तो आपल्याला तसाच थोडा वेळ राहू द्यायचा आहे। आणि त्याचप्रमाणे ज्या खिरीचा नैवेद्यसुद्धा आपण देवी मातेला अर्पण केलेला आहे तर तो सुद्धा आपल्याला थोडा वेळ तसाच देवी मातेसमोर राहू द्यायचा आहे। आणि त्यानंतर अर्धा तासाने किंवा 1 तासाने ती खीर आणि तो गुळाचा खडा आपल्याला तिथून उचलायचा आहे आणि आपल्या घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून थोडा थोडा ग्रहण हा करायचा आहे। हा प्रसाद आपल्या घरातील व्यक्तींनीच खायचा आहे, बाहेरच्या इतर कोणत्याही व्यक्तीला हा प्रसाद देऊ नका। यामुळे देवी लक्ष्मी मातेचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्या घरावर राहतो। आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला देवी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हा मिळत असतो आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत राहते। आणि आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीने किंवा आपल्या घरातील मुलांनी सुद्धा हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। फक्त जर सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही। महिलांना जर मासिक धर्म असेल तर घरातील इतर व्यक्तींकडून हा उपाय तुम्ही करून घेऊ शकतात। तर याप्रमाणे देवी लक्ष्मी मातेची संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस विधिवत पूजा केल्यानंतर, तिला नैवेद्य हा अर्पण करून झाल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला एक दिवा हा असा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे। आणि हा दिवा प्रज्वलित करण्यासाठी तुम्ही मातीची पणती घेतली तरी सुद्धा चालेल किंवा एखादा धातूचा दिवा हा सुद्धा प्रज्वलित केला तरी सुद्धा चालेल। आणि जर तुम्हाला कणकेचा दिवा हा प्रज्वलित करायचा असेल तर तुम्ही कणकेचा दिवा हा सुद्धा बनवून तो सुद्धा प्रज्वलित करू शकतात। कणकेचा दिवा बनवून तो प्रज्वलित करणं हा आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो। कणकेचा दिवा बनवून तो प्रज्वलित करून लावल्याने आपली कोणतीही कठीणातली कठीण इच्छा असेल तर ती लवकरात लवकर पूर्णही होत असते असं म्हटलं जातं। आणि म्हणूनच जर तुम्हाला कणकेचा दिवा हा बनवून लावता येत असेल तर तो तुम्ही नक्की लावा। तर हा दिवा बनवण्यासाठी आपल्याला थोडेसे गव्हाचे पीठ हे घ्यायचे आहे आणि त्यामध्ये चिमूटभर हळद ही टाकायची आहे। या दिव्यामध्ये आपल्याला चुकूनही मीठ हे टाकायचं नाही आहे। आणि या गव्हाच्या पिठाच्या कणकेपासून आपल्याला एक दिवा हा बनवायचा आहे। आणि जर कणकेचा दिवा बनवणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही मातीची पणती किंवा एखादा धातूचा दिवासुद्धा हा घेऊ शकतात। त्यानंतर आपल्याला या दिव्याला आसन म्हणून एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे। आणि हे स्वस्तिक काढण्यासाठी आपल्याला हळद ही घ्यायची आहे आणि त्यामध्ये 2 थेंब गोमित्र हे घ्यायचं आहे आणि त्यापासून आपल्याला या प्लेटमध्ये स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे। आणि या स्वस्तिक चिन्हामध्ये 4 बिंदू हे सुद्धा ठेवायचे आहेत आणि साईडला दोन्ही साईडला 2-2 उभ्या रेषा या जरूर मारायच्या आहेत। या पद्धतीनेच पूर्ण स्वस्तिक हे आपल्याला काढायचं आहे। हे स्वस्तिक काढून झाल्यावर या स्वस्तिकावर आपल्याला अखंड तांदूळ हे अक्षदा या अर्पण करायच्या आहेत आणि या तांदळावर सुद्धा आपल्याला थोडंसं हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे। आणि त्यानंतर या प्लेटमध्ये या तांदळावर आपल्याला आपण जो काही दिवा हा बनवलेला आहे, मातीचा आहे किंवा जर धातूचा असेल तर तो, किंवा जर कणकेचा असेल तर तो दिवा आपल्याला या प्लेटमध्ये तांदळावर ठेवायचा आहे। आणि या दिव्यामध्ये जर तुम्हाला शुद्ध गाईचं तूप हे टाकणं शक्य असेल तर ते आवर्जून तुम्ही टाका, कारण माता लक्ष्मीला गाईचं शुद्ध तूप हे अत्यंत प्रिय आहे। आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित केल्याने देवी लक्ष्मी माता ही आपल्या घराकडे पटकन आकर्षित होते आणि आपल्यावर लवकर प्रसन्न होत असते। त्यामुळे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावण्याचा प्रयत्न करा। आणि जर शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेलसुद्धा टाकू शकता। त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला 1 फूल असलेली लवंग ही टाकायची आहे आणि त्यासोबतच 1 हिरवी वेलची सुद्धा टाकायची आहे। आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। आणि हा दिवा प्रज्वलित करत असताना आपण म्हणायचं आहे की माझ्या घरातली जी काही नकारात्मकता आहे, माझ्या घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे, माझ्या घरात जी काही अलक्ष्मी आहे, इडापिडा आहे किंवा इतर कुठल्याही जर काही त्या समस्या असतील तर त्या सर्व समस्या या दूर झालेल्या आहेत असं आपण म्हणायचं आहे। आणि माता लक्ष्मीने माझ्या घरामध्ये प्रवेश हा केलेला आहे, माता लक्ष्मी ही माझ्या घरामध्ये स्थिर झालेली आहे असं आपण म्हणायचं आहे। माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आहे, माता लक्ष्मी ही माझ्या घरामध्ये स्थिर आहे, माझ्या घरामध्ये पैसा आहे असं आपण म्हणायचं आहे। आणि हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर या दिव्याला हळद कुंकू अक्षदा या अर्पण करायचे आहे आणि 1 फूलसुद्धा आपल्याला जरूर अर्पण करायचं आहे। आणि या दिव्याला नमस्कार आपल्याला करायचा आहे। आणि हा दिवा आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उजव्या किंवा डाव्या साईडला प्रज्वलित करायचा आहे। अगदी आपण जेव्हा झोपायला जातो तर तेव्हा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि रात्री कमीत कमी 12 वाजेपर्यंत हा दिवा सुरू राहील यासाठी इतकं तेल किंवा तूप आपल्याला या दिव्यामध्ये घालायचं आहे।
तर आज गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही जर असा हा दिवा प्रज्वलित केला तर याचं तुम्हाला कित्येक पटीने फळ हे मिळत असतं। माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा तुमच्यावर अखंड राहत असतो आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला देवी लक्ष्मी मातेची जितकी सेवा करता येईल तितकी सेवा ती आपल्याला जरूर करायची आहे। आणि म्हणूनच आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही सुद्धा हा असा दिवा नक्कीच तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रज्वलित करा। याचे तुम्हाला अनंत पटीने फळ मिळेल। या दिवशी केलेल्या कोणत्याही सेवेला किंवा उपायाला क्षय हा नसतो, तर केलेली सेवा ही वृद्धिंगतच होत असते आणि त्यापासून मिळणारे फळ हे सुद्धा तितक्याच पटीने मिळत असते आणि म्हणूनच हा उपाय सर्वांनी आवर्जून करावा। तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला आज गुरुपुष्यामृत योगावर एक दिवा हा कसा लावायचा आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।